बीड कोर्ट परिसरातलं वातावरण तणावपूर्ण बनलेलं आहे। आपण बघितलं काही वेळापूर्वी महिला वकिलांसह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कोणत्याही प्रकारचं आंदोलन विरोध पोलिसांच्या परवानगीशिवाय करू नये असे आदेश असताना देखील हे आंदोलन करण्यात आलं। आताही काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, गाडीत घालून ते त्यांना घेऊन जातात असं दिसतं, नेमकं काय घडतंय बीड कोर्ट परिसरात? ज्ञानेश्वर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? रेश्मा, ज्ञानेश्वर, कोर्ट परिसरामध्ये काही आंदोलन झाली, महिला वकिलांना ताब्यात घेतलं, आता काही जणांना ताब्यात घेतलं, नेमकं काय घडलंय तिथे? रेश्मा, वाल्मिक कराड याच्या कोठडीची सुनावणी काही वेळापूर्वी संपली आणि कोर्टाने वाल्मिक कराडला 7 दिवसाची SIT कोठडी दिली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिलांनी वाल्मिक कराडचा निषेध या कोर्टामध्ये करण्याच्या घोषणा दिल्या आणि त्या पाठोपाठ लगेच वाल्मिक कराडचे समर्थक कोर्टामध्ये गोळा झाले आणि त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अशा पद्धतीची घोषणाबाजी करायला सुरुवात केली। या सुनावणीनंतर गोंधळ होऊ नये यासाठी खरं तर पोलिसांनी खबरदारी घेतली होती, मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावला होता। मात्र या महिलांच्या घोषणेबाजीनंतर कोर्टाच्या बाहेर ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना आणलं गेलं त्यावेळेस समर्थकांनी घोषणाबाजी केली। आता पोलीस या समर्थकांना पांगवण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील या परिसरामध्ये केलेला आपण या सगळ्या दृश्यामध्ये पाहू शकतो की कोर्ट परिसरामध्ये कशा पद्धतीचा हा गोंधळ सुरू आहे। रेश्मा, ज्ञानेश्वर, त्यासोबतच बीड मधले जे नागरिक या बातम्या बघतायत, त्यात वाल्मिक कराडचे समर्थक देखील असतील, त्यांच्यासाठी सांगाल की अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी याआधी काय आदेश दिले? बरोबर आहे, सध्या बीड मध्ये 144 कलम लागू आहे, म्हणजे संचार बंदी आहे। 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमता येणार नाही अशा प्रकारचे आदेश असतात। असे आदेश असताना देखील आज सुनावणीच्या दरम्यान नागरिकांनी कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सुरुवातीला पोलिसांनी ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुनावणीला जसा जसा उशीर होत गेला तसं तसं लोकांची गर्दी वाढत गेली आणि सुनावणी संपल्यानंतर वाल्मिक कराड त्याला ज्यावेळेस पोलीस घेऊन जात होते त्यावेळेस काही महिलांनी वाल्मिक कराड याच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील घोषणा दिल्या। एकच गोंधळ या सगळ्या प्रकरणामुळे कोर्ट परिसरात निर्माण झाला तर पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज देखील केलेला आहे आणि सध्या देखील कोर्टामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे। ज्ञानेश्वर, त्यासोबतच वाल्मिक कराडला आता SIT अधिकारी घेऊन गेलेत, तुम्हाला जोरदार घोषणाबाजी करतात, यामध्ये वकिलांचा देखील समावेश आहे। या सगळ्या दृश्यामध्ये आपण हे पाहू शकतो। पोलीस आता या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, मात्र या घोषणाबाजीमुळे परिसरामध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतोय। निश्चित ज्ञानेश्वर, तेव्हा वकिलांचा एक गटच आहे तो आंदोलन करताना बघायला मिळतोय। अगदी बरोबर आहे, या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यापासून खरं तर वाल्मिक कराड याच्या समर्थकांचा वकिलांचा एक गट या न्यायालय परिसरामध्ये होते। पोलिसांनी हा गोंधळ होऊ नये नागरिकांना त्यामुळे प्रतिबंध केलं होतं आणि वकिलांच्या निश्चित। तेव्हा ज्ञानेश्वर, यापुढे नेमक्या काय घडामोडी घडतात कोर्ट परिसरामध्ये? सरकारी वकील, वाल्मिकचे वकील काही प्रतिक्रिया देतात का? याकडे लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल। तेव्हा वाल्मिक कराडला 7 दिवसांची SIT कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडला SITचे अधिकारी घेऊन गेलेत, मात्र कोर्ट परिसरात काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। वकिलांचा एक गट होता, त्यांनी आंदोलन केलं, त्यांनी प्रतिक्रिया दिल्या। काही वाल्मिक कराडचे समर्थक बघायला मिळाले, काही वाल्मिक कराडच्या विरोधात बोलत होते, मात्र सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर इथलं वातावरण आता हळूहळू निवळतंय का हे बघावं लागेल।